विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अनअकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी अभिजित पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या कोर्समधला हा भाग क्रमांक 4 आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण 10 नवीन प्रश्न पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे, की याच्या अगोदर सुद्धा मी म्हटलेलं होतं, की जे काही आपण इथं 10 प्रश्न बघतोय, तर त्याची उत्तरं आपल्या लेक्चरच्या शेवटी एका पेजवरती समाविष्ट करा, असे विद्यार्थ्यांची मागणी आहे. पण याच्यानंतर 1-2 व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मग आपण तशा पद्धतीने करूया. 1-2 पाठ झाल्यानंतर. आणि एक शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, की लेक्चरचं असणारं शेड्यूल म्हणजे दररोज किती वाजता वगैरे लेक्चर असतं असं बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे. परंतु आपली लेक्चर्स आता सध्या तरी रेकॉर्डेड आहेत. त्याच्यामुळं आपण फिक्स टायमिंग सांगू शकत नाही. रेकॉर्डेड लेसन माझ्याकडून तिकडं अनअकॅडमीला जातात आणि नंतर मग ती अपलोड होतात. तर ज्यावेळी आपली लाईव्ह लेक्चर चालू होतील, तर त्यावेळी तुम्हाला डिटेलमध्ये तशा पद्धतीचं टाईम टेबल सांगितलं जाईल. पण आता सध्या तरी अ, आपण ते रेग्युलर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे 2 दिवसातून किंवा दररोज एक लेक्चर अपलोड व्हावं, हा प्रयत्न माझ्याकडून चालू आहे. तर या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा आपण 10 प्रश्न बघणार आहोत. अ, आयोगाच्या धर्तीवरती असणारे तशाच पद्धतीची प्रश्नांची रचना आपण याच्यामध्ये सुद्धा केलेली आहे. तर एकूण 30 संच आहेत. त्यातला आता आपला 4था संच सुरू आहे. तर ही माझ्याबद्दलची असणारी माहिती आहे. माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदवी शाखेमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एम-एच्या ह्या 3 डिग्र्या माझ्या झालेल्या आहेत. पब्लिक सर्व्हिसेस, इकॉनॉमिक्स आणि मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अनअकॅडमी वरील सर्व कोर्सेस पाहायचे असतील, मग त्याच्यामध्ये काही पेड कोर्सेस सुद्धा आहेत, जे क्वालिटी एज्युकेटर्स आता घेतायत. तर ते कोर्सेस तुम्हाला सगळे पाहायचे असतील, तर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. ते प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही माझा रेफरल कोड अभि_पाटील हा वापरू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तर अनअकॅडमीच्या कोर्सेसची जी काही फी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 10% सवलत मिळू शकते. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमधील पहिला प्रश्न आहे, मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना या योजनेवरती हा प्रश्न विचारलेला होता, की पुढीलपैकी कोणत्या राज्यामार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे? आयोगाचा आपण पूर्व परीक्षेचा जर ट्रेंड बघितला, तर आपल्याला योजनेवरती एखादा प्रश्न विचारला जातो. मागच्याच वर्षीची पूर्व परीक्षा जर बघितली, तर आपल्याला 2-3 वर्षापूर्वीचा तो प्रश्न होता योजनेचा. प्रधानमंत्री जनधन योजनेची तारीख आपल्याला विचारलेली होती. बऱ्याचदा आयोग आपल्याला अशा पद्धतीच्या देशातल्या चर्चेत असणाऱ्या योजना, ज्या विशेषतः गाजलेल्या असतील तर त्या योजनेची तारीख किंवा नेमकी ती योजना कोणत्या राज्यानं सुरू केली किंवा केंद्र सरकारकडून एखादी सुरू केलेली योजना, त्या योजनेचा आपल्याला फुल फॉर्म बऱ्याचदा विचारलेला आहे. तर योजनेवरती आपल्याला असे प्रश्न येतात. बऱ्याचदा एखाद्या योजनेतील असणाऱ्या प्रमुख तरतुदी आपल्याला ते मुख्य परीक्षेला विचारलं जातं एच-आर-डीमध्ये. परंतु पूर्व परीक्षेला आपल्याला तसा वर तो प्रश्न असतो. तरी सुद्धा एखादी योजना जास्त चर्चेमध्ये असेल, तर मात्र त्याच्यातल्या 1-2 तरतुदी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. तर इथं आपल्याला मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना कोणत्या राज्यामार्फत सुरू करण्यात आली आहे असं विचारलेलं होतं. तर मध्य प्रदेश सरकारनं कमलनाथ सरकार त्या ठिकाणी आहे. तर जानेवारी 2020 मधली चर्चेतली असणारी ही न्यूज आहे. विशेषतः शहरी जे काही बेरोजगार आहेत, तर त्या बेरोजगारांना याच्या अगोदर दरमहा ₹4,000 मिळायचे, तर ते आता 4,000 ऐवजी ₹5,000 मिळणार आहेत. तर प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये जी काही रोजगार हमी योजना चालू आहे, तर त्याच्या धर्तीवरती शहरी भागामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेच्या अंतर्गत शहरी तरुणांना जवळपास 100 दिवसाचा रोजगार आता देण्यात येत आहे. तर आता फक्त ते 4,000 अगोदर मिळायचे, तर ते आता वाढवून 5,000 करण्यात आलेले आहेत आणि या योजनेमध्ये विशेषतः रोजगार प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यासोबतच वित्तीय सहाय्य सुद्धा केलं जातं. तर ही मध्य प्रदेश सरकारची असणारी योजना आहे. तर ते नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा असा असणारा हा प्रश्न. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक 2-3 प्रश्न आपण दिनावरती बघितलेले आहेत. तर दिन आणि ते करार म्हणजे हा करार सुद्धा आता चर्चेमध्ये आहे.
त्याच्या अगोदर आपण एक प्रश्न बघितलेला होता, तो म्हणजे नांदूर मध्यमेश्वर, महाराष्ट्रातलं जे काही पहिलं रामसर क्षेत्र त्या रामसर स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर त्याच्यामुळे हा मुद्दा खूप चर्चेचा आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आणि चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा. तर दलदलीय प्रदेश, इंग्रजीमध्ये आपण त्यांना वेटलँड्स असं म्हणतो. तर या दलदलीय प्रदेशांच्या संवर्धनासाठी तर हे प्रदेश खूप महत्वाचे असतात. कारण हे प्रदेश 2 परिसंस्थांच्या दरम्यान संक्रमणात्मक किंवा ट्रान्झिशनल झोन म्हणून ओळखले जातात आणि एक बफर झोन म्हणून ते कार्य करत असतात. तर नॅचरल बफर झोन किंवा एक गाळणे आपण म्हणू शकतो. तर जे काही सांडपाणी किंवा इतर पाणी येत असतं शहरातून वगैरे आणि दलदलीय प्रदेशाच्या ठिकाणी ते अडवलं गेल्यानंतर त्याच्यामधले असणारे जे काही कंटॅमिनंट्स असतात, तर त्या ठिकाणी ते अडवले जातात आणि त्याच्यानंतर पुढं स्वच्छ पाण्याचा पुरवठा एखाद्या मोठ्या जलस्रोताला जाऊन मिळत असतो. तर म्हणून हे दलदलीय प्रदेश खूप महत्वाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दलदलीय प्रदेश हे इकोटोन म्हणून सुद्धा कार्य करत असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणची असणारी जैविकता आपल्याला समृद्ध पाहायला मिळते. अ, प्रामुख्याने भारतातल्या दलदलीय प्रदेशांचा जर आपण विचार केला, तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं ते अतिशय महत्वाचे आहेत. कारण अनेक पक्षी प्रजाती, मग त्या भारतातील असोत किंवा बाहेरच्या देशामधून आपल्याकडे स्थलांतरित करून येणाऱ्या पक्षी प्रजाती असोत, तर त्यांची राहण्याची ती जागा म्हणून ती प्रामुख्याने ओळखली जाते. तर आपल्याला इथं त्या करार तो भारतामध्ये कधी लागू झाला, असं विचारलेलं होतं. अलीकडचा चर्चेचा असणारा मुद्दा. त्याच्यामुळे हा पॉइंट अगदी व्यवस्थित करून ठेवायला पाहिजे. कारण परीक्षेमध्ये आपण त्याच्यावरती प्रश्न एक्स्पेक्ट करू शकतो. तर या रामसर कराराचा जर विचार केला तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधल्या कॅस्पियन समुद्राच्या तीरावरती हा रामसर करार म्हणजे त्या शहरामध्ये केला गेला होता. तर ती तारीख आहे 2 फेब्रुवारी 1971. तर त्यावेळी हा करार केला गेला. डिसेंबर 1975 पासून हा करार लागू झालेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. परंतु बऱ्याच देशांमध्ये तो थोडा उशिरा लागू झालेला होता आणि इथं विशेषतः आपल्याला भारताच्या बाबतीत विचारलेलं होतं, की भारतामध्ये तो लागू कधी झाला? तर 1 फेब्रुवारी 1982 ला हा रामसर करार भारतामध्ये लागू झालेला आहे. तर गेल्याच वर्षीचा राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेचा जर आपण प्रश्न बघितला, तर जैविकता कराराची अंमलबजावणीची तारीख आपल्याला विचारलेली होती. तर तशाच पद्धतीचा हा प्रश्न सुद्धा किंवा हा घटक चर्चेमध्ये असल्या कारणानं त्या कराराच्या सगळ्या बाजू आपल्याला माहीत असणं खूप अपेक्षित आहे परीक्षेच्या दृष्टीनं. त्याच्यामुळे भारताचा जर विचार केला हा करार लागू कधी झाला, तर त्याची तारीख आहे 1 फेब्रुवारी 1982. आता मागच्या वर्षी आपल्याला एक प्रश्न आलेला होता जागतिक वारसा स्थळांच्या संदर्भात आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये मग ती स्थळं किती आहेत किंवा अलीकडे समाविष्ट झालेलं कोणतं आहे वगैरे, वगैरे आपल्याला गोष्टी विचारलेल्या होत्या. तशाच पद्धतीचा एखादा प्रश्न आपल्याला या रामसर करारावरती विचारला जाऊ शकतो. आणि मला वाटतंय आपण या आपल्या कोर्सच्या पहिल्या भागामध्ये तसा प्रश्न सुद्धा एक बघितलेला होता वाक्यांमध्ये. त्याच्यामुळं तो चर्चेतला असणारा मुद्दा तेवढंच आपल्याला चालू घडामोडीमध्ये वाचायला मिळते म्हणून तेवढ्याच 2-4 गोष्टी वाचायच्या आणि बाजूला ठेवायचं असं करू नका. एखादा मुद्दा जास्त चर्चेला किंवा महत्वाचा असेल, तर थोड्याशा आपल्याला त्या मुद्द्याच्या बॅकग्राऊंड लिंक सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर तशाच पद्धतीचा हा प्रश्न होता. रामसर करार भारतामध्ये लागू कधी झाला? 1 फेब्रुवारी 1982 ही या कराराची भारतात लागू झालेली तारीख आहे. पुढचा प्रश्न आहे 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि 2020 सालची या दिनाची असणारी संकल्पना काय? असं आपल्याला इथे विचारलेलं होतं. तर युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल या संघटनेकडून 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळण्यात येतो. संयुक्त राष्ट्राकडून सुद्धा या दिनाचं आयोजन करण्यात येतं आणि 2008 पासून संयुक्त राष्ट्राकडून सुद्धा या दिनाचं आयोजन करण्यात येतं. 2020 या वर्षाच्या जागतिक कर्करोग दिनाची जर संकल्पना आपल्याला पाहिजे झाली, तर ती अशी होती आय एम आय विल म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला इथे ती संकल्पना दिलेली होती. आय एम आय विल. तर 2019 ते 2021 या कालावधीसाठी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. विशेषतः असे दिन साजरे करण्यामागची संकल्पना नेमकी काय असते किंवा उद्देश काय असतो? तर कर्करोगाबाबत म्हणजे कर्करोग हे जगभरामध्ये मृत्यूचं सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं असणारं कारण आहे. तर त्याच्याबद्दलची असणारी जनजागृती करायची आणि कुठेतरी कर्करोगाचं असणारं प्रमाण कमी होण्यासाठी मदत व्हावी म्हणून अशा पद्धतीचे दिन किंवा या संकल्पना पुढे ठेवून तशा कार्यक्रमांची आयोजन केले जाते.
तर भारताचा जर विचार केला तर 2018 या वर्षामध्ये 7,84,000 लोकांचा कर्करोगामुळं किंवा कॅन्सरमुळे मृत्यू झालेला होता. तर आपल्याला या डिटेलमधल्या असणाऱ्या गोष्टी मुख्य परीक्षेला जास्त महत्त्वाच्या आहेत. तर ते मुख्य परीक्षेला आपल्याला मग एखादा आपल्या केंद्र सरकारचा अहवाल आला असेल किंवा हेल्थ मिनिस्ट्रीनं जर एखादा अहवाल जर जाहीर केला, तर त्यातल्या गोष्टी आपल्याला चर्चेत असणाऱ्या मुख्य परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. किंवा एखादा त्या रोगाच्या संदर्भातला असणारा राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रम असेल, तर तो कार्यक्रम कधी सुरू झाला किंवा त्या कार्यक्रमामध्ये असणारं ध्येय की बाबा इतक्या-इतक्या किंवा या वर्षापर्यंत आपल्याला इतके-इतके पेशंट कमी करायचे आहेत. तर अशा असणाऱ्या तरतुदी आपल्याला त्या मुख्य परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आय विल. पुढचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा आपण त्या रामसर स्थळावरतीच किंवा आपल्या पाणथळ प्रदेश दिनावरती जातोय. पहिलं विधान असं म्हणतं, की जगभरामध्ये 1 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ प्रदेश दिन म्हणून साजरा केला जातो. तर ही बरोबर आहे का? तर हे चुकीचं असणारे विधान आहे. 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि 2020 या दिनाची संकल्पना आपल्याला इथे विचारलेली होती, जागतिक पाणथळ दिनाची. तर ती बरोबर आहे. पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता अशी या दिनाची संकल्पना 2020 सालची असणारी होती. तर पर्याय क्रमांक 2 फक्त बरोबर आहे. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा. भारतीय रेल्वेचा जो काही उपविभाग आहे पूर्व तटीय रेल्वे, तर या रेल्वेचा पहिला कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केला आहे असं विचारलेलं होतं. अशा पद्धतीचे चर्चेतले असणारे काही प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीच्या अंतर्गत आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर एखाद्या प्लास्टिक कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प असा एक प्रश्न आपल्याला एका परीक्षेला आलेला होता. राज्यसेवेच्या नाही, परंतु इतर परीक्षेला एमपीएससीच्या तो विचारला गेला होता चर्चेमध्ये असल्या कारणानं. तर म्हणून आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हा प्रकल्प भुवनेश्वर, ओडिसातल्या भुवनेश्वर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पूर्व तटीय रेल्वेने. तर आपल्याला हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने फिरवून सुद्धा विचारला जाऊ शकतो, की भारतीय रेल्वेचा पहिला कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प पुढीलपैकी रेल्वेच्या कोणत्या विभागानं सुरू केलेला आहे, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं आपल्याला. तर पूर्व तटीय रेल्वेनं हा ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि कुठं केलेला आहे? तर ओडिसातल्या भुवनेश्वर या ठिकाणी तो प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तर या प्रकल्पामध्ये विशेषतः पॉलिक्रॅक पॉलिक्रॅक तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे. हे पॉलिक्रॅक तंत्रज्ञान काय असतं? त्याच्यामध्ये 24 तासामध्ये कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते आणि या तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रक्रियांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये क्रॅकिंग, रिफॉर्मिंग, स्क्रबिंग किंवा डिपॉलिमरायझेशन अशा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. तर आपल्याला फक्त ते टेक्नॉलॉजीचं नाव लक्षात ठेवा, पॉलिक्रॅक टेक्नॉलॉजी. आणि हा जो काही पहिला प्रकल्प भारतीय रेल्वेचा पहिला प्रकल्प आहे. तर पूर्व तटीय रेल्वेने तो सुरू केलेला आहे ओडिसातल्या भुवनेश्वर या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. जागतिक रेडिओ दिन आणि या दिनाबद्दल विचारलेलं होतं. अलीकडं आयोगाच्या आयोगाचा जर आपण ट्रेंड बघितला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा, तर दिनावरती आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो. विशेषतः ते दिन, पर्यावरण किंवा जास्त जे काही चर्चेमध्ये असतात, त्याच्यावरतीच तो प्रश्न विचारला जातो आपल्याला. तर इथं जागतिक रेडिओ दिनाबद्दल विचारलेलं होतं. आता आपल्या या सराव प्रश्न संचामध्ये हा प्रश्न का घेतला असं बऱ्याच जणांना सुद्धा वाटलं असेल. तर आपली जी काही युनो ही संस्था आहे, संयुक्त राष्ट्र संघटना, तर त्याच्या मार्फत ज्या काही गोष्टी विशेषतः घडल्या जातात, तर त्या आपल्याला जागतिक त्या घटकाच्या अंतर्गत परीक्षेला सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर जागतिक रेडिओ दिनाचा जर विचार केला, तर दरवर्षी 13 फेब्रुवारी या दिवशी या दिनाचं आयोजन केलं जातं आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही संस्था आहे युनेस्को, तर युनेस्को मार्फत या दिनाचं आयोजन करण्यात येतं. तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. युनेस्को मार्फत त्याचं आयोजन करण्यात येतं आणि 13 फेब्रुवारी याच्या व्यतिरिक्त हा दिन 2013 पासून साजरा करण्यात येत आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. 2012 मध्ये
संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये याच्याबद्दलचा ठराव मंजूर करण्यात आला होता आणि 2013 पासून तो दिन साजरा करण्यात सुरुवात झालेली आहे. 2020 सालचा जर हा दिन बघितला तर या दिनाची असणारी संकल्पना रेडिओ आणि विविधता, रेडिओ आणि डायव्हर्सिटी अशी होती. तर आपल्याला कोणती विधानं योग्य आहेत असं विचारलेलं होतं. वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारीला असतो. युनेस्को कडून तो साजरा करण्यात येतो आणि 2013 पासून तो साजरा केला जात आहे. 2020 ची या दिनाची संकल्पना होती रेडिओ आणि विविधता. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 7व्या क्रमांकाचा. देशातली पहिली सुपर फॅब लॅब पुढीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे असं विचारलेलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. केरळ या राज्यामध्ये केरळ स्टार्टअप मिशन च्या कोची येथील एकात्मिक स्टार्टअप कॉम्प्लेक्समध्ये देशातल्या या पहिल्या सुपर फॅब लॅबचं 25 जानेवारी 2020 ला उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर अमेरिकेबाहेर स्थापन होणारी ही अशा पद्धतीची पहिली प्रयोगशाळा आहे आणि ती भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. विशेषतः या फॅब लॅबमुळं भारतातल्या हार्डवेअर उद्योगाला मोठ्या प्रमाणावरती चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर ही फॅब लॅब म्हणजे नेमकं काय असतं? याची जी काही संकल्पना आहे ती एमआयटीचे डॉक्टर नील गेरशेनफिल्ड यांनी ती संकल्पना मांडलेली आहे. आणि फॅब लॅब म्हणजे काय असतं? तर फॅब्रिकेशन प्रयोगशाळा असते थोडक्यात ती. त्या ठिकाणी डिजिटल फॅब्रिकेशन आणि कम्प्युटरच्या माध्यमातून कॉम्पिटिशन काही सुविधा उपलब्ध असतात आणि त्याच्या माध्यमातून काय केलं जातं तर डिजिटल फॅब्रिकेशन केलं जातं. याच्यामध्ये अलीकडच्या अत्याधुनिक काही तंत्रज्ञानांचा समावेश असतो, ज्याच्यामध्ये सीएनसी कटिंग, लेझर कटिंग किंवा प्लाझ्मा मेटल कटिंग किंवा प्रिंटिंग, स्कॅनिंग अशा वेगवेगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. म्हणजे थोडक्यात काय आहे तर डिजिटली सगळ्या त्या गोष्टी फॅब्रिकेशनच्या होणाऱ्या त्या प्रयोगशाळेमध्ये असतात. तर ही अमेरिकेनंतरची पहिली प्रयोगशाळा म्हणावी लागेल. अमेरिकेमध्ये एक आहे आणि त्याच्यानंतर भारतामध्ये त्याचा स्थापन करण्यात आलेली आहे केरळमध्ये. पुढचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा. खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कारण आपण जे काही आता अनुभवतोय लॉकडाऊन, तर ते कुठल्या रोगामुळे तर कोरोना. तर त्या कोरोनाच्या संदर्भात आता अलीकडं जागतिक आरोग्य संघटनेनं जी काही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. तर खूप महत्वाचा हा मुद्दा आहे. याच्या अगोदरच्या काही जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी झाल्या, तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की आतापर्यंत इतक्या-इतक्या वेळा किंवा आतापर्यंत या साली आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आले आहेत. तर असं सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. तर जागतिक आरोग्य संघटना त्यांच्यामार्फत ही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली जाते. तर आतापर्यंत जर आपण त्या आरोग्य आणीबाण्या जर बघितल्या, तर 2009 ला घोषित केली होती. H1N1 फ्लू आली होती. जगदव्यापी अशी असणारी ती साथ होती. तर 2009 पहिल्या पर्याय क्रमांकामध्ये दिलेले ते बरोबर असणारी जोडी आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेली आहे 2014 ला पोलिओसाठी ती घोषित करण्यात आलेली होती आणि याच्या व्यतिरिक्त पश्चिम आफ्रिकेमध्ये जी काही इबोला रोगाची साथ आलेली होती, तर त्यावेळी सुद्धा अ, ही आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती. दुसरा सुद्धा ऑप्शन बरोबर असणार आहे. बऱ्याचदा भारताच्या संदर्भात पोलिओचा जर आपण विचार केला, तर मला एक्झॅक्ट ते साल आठवत नाहीये, पण भारतानं पुढीलपैकी कोणत्या साली किंवा वर्षी असं घोषित केलं, की भारत पोलिओ मुक्त झालेला आहे. तर असे प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेला वगैरे येऊन गेलेले आहेत. तर ती दुसरी जोडी सुद्धा आपल्या या प्रश्नातली बरोबर असणारी आहे. आणि तिसरं आता आपल्याला इथे विचारलेलं होतं 2016 ला लॅटिन अमेरिकन देशामध्ये आलेला झिका विषाणूचा जो काही उद्रेक होता, तर त्याच्या संदर्भात 2016 ला घोषित केलेली होती. म्हणजे इथपर्यंतची असणारी जोडी ही बरोबर असणारी आहे. परंतु त्याच्यानंतर आपल्याला इथे दिलेलं आहे, की काँगोमधील इबोला. तर काँगोमधील जो काही इबोला होता, त्याच्यासाठी 2019 ला ती आणीबाणी घोषित केलेली होती. कधी? 2019 ला. आणि आता अलीकडे घोषित केलेली 2020 ला कोरोना विषाणूचा जो काही प्रसार झाला त्याच्याबद्दल. तर याच्यातले आपले दिलेले ए आणि बी फक्त बरोबर असणाऱ्या जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 4 हे 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा. भारताने प्रक्षेपित केलेल्या DSAT-30 उपग्रहासंदर्भातली विधानं विचारात घ्या आणि
कोणती विधाने योग्य नाहीत, म्हणजे चुकीचं काय आहे ते आपल्याला इथे निवडायचं होतं. आता परीक्षेला बऱ्याचदा आपण त्यावेळी परीक्षेला पेपर सॉल्व्ह करताना आपल्या मनावरती बरंच प्रेशर असतं. त्याच्यामुळं प्रश्न चुकण्याची शक्यता खूप असते. कारण या अशा वाक्यांकडे आपलं लक्षच जात नाही, की आपल्याला अयोग्य विधानं विचारलेली आहेत किंवा अयोग्य नसलेली, बरोबर नसलेली किंवा अचूक नसलेली असं काहीही आपल्याला फिरवून त्यावेळी विचारलं जाऊ शकतं. आणि त्या फ्लोमध्ये कुठेतरी आपल्याला एकाच आपल्या शब्दाकडे लक्ष जातं आणि आपलं उत्तर चुकण्याची शक्यता खूप असते. तर विशेषतः मित्रांनो, प्रश्न सोडवत असताना अशा शब्दांकडे जे काही कीवर्ड्स असतात, त्याच्याकडे विशेषतः लक्ष पुरवणं खूप गरजेचं आहे. तर भारताचा जो काही जिसॅट-30 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. जानेवारी 2020 मधली असणारी ही न्यूज आहे. तर जिसॅट-30 बद्दलची आपणाला तिथे विधानं दिलेली होती. पहिलंच असं दिलेलं आहे, की हा दळणवळण उपग्रह आहे. बरोबर असणारे विधान आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे हा जिसॅट-30. दुसरं विधान असं आहे, या उपग्रहाचे प्रक्षेपण ओडिसातील व्हीलर बेटावरून करण्यात आले आहे. तर हे विधान मात्र चुकीचं असणार आहे. व्हीलर बेट त्याच बेटाला डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांचं अलीकडं नाव देण्यात आलेलं होतं आणि डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम सरांनी एक पुस्तक सुद्धा त्या ठिकाणी बसून लिहिलेलं होतं. त्याच्या जवळपास कुठलंतरी एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. असो. तर दुसरं विधान मात्र हे चुकीचं आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण फ्रेंच गयाना येथील प्रक्षेपण स्थळावरून करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे आपलं दुसरं विधान त्यातलं चुकीचं आहे. तिसरं विधान असं आहे, हा उपग्रह या अगोदरच्या इन्सॅट 4A ची जागा घेणार आहे. तर हे सुद्धा बरोबर असणार आहे. इस्रोचा हा दळणवळण उपग्रह याच्या अगोदरच्या इन्सॅट 4A ची जागा घेणार आहे. तर जेसॅट 30 बद्दल थोडक्यात जर माहिती आपल्याला घ्यायची झाली, तर त्याचं वजन 3,357 किलो इतकं आहे आणि त्या मिशनचा असणारा कालावधी जवळपास 15 वर्षांचा आहे. त्याच्यापेक्षा अधिकच म्हटलं तरी चालेल. आणि या उपग्रहाची असणारी कक्षा जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये हा उपग्रह सोडण्यात आलेला आहे. भूस्थिर कक्षा विषुववृत्तावरती जवळपास 35 ते 36 हजार किलोमीटरवरती हा उपग्रह काय करणार आहे, त्या ऑर्बिटमध्ये फिरणार आहे. तर आपल्याला या भूस्थिर कक्षेवरती सुद्धा परीक्षेला एकदा प्रश्न आलेला होता. या उंचीवरती आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता. तर यातलं बघा ए आणि सी ही बरोबर असणारी विधान आहेत आणि चुकीचं कोणतं हे निवडा असं म्हटलेलं होतं. तर ते फक्त बी हे चुकीचं असणारं विधान आहे. आणि आपल्या या टेस्ट मधला शेवटचा प्रश्न आहे. तो प्रश्न असा होता, तेजस मार्क 1 विमानास पुढीलपैकी कोणते एक विधान योग्य लागू होईल असं म्हटलेलं होतं. तर हा का महत्वाचा होता तेजस मार्क 1 विमान? तर आय-एन-एस विक्रमादित्यवरती अरेस्टेड लँडिंग करणारं पहिलं स्वदेशी विमान म्हणून या विमानाची आता ओळख झालेली आहे. जानेवारी 2020 मध्ये अशा पद्धतीचं अरेस्टेड लँडिंग या विमानानं आय-एन-एस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजावरती केलेलं होतं. तर आता अरेस्टेड लँडिंग म्हणजे काय? हे एक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर अरेस्टेड लँडिंग आणि त्याच्यानंतर अजून एक संकल्पना आहे स्की जंप टेक ऑफ. तर अरेस्टेड लँडिंग म्हणजे काय? तर अत्यंत कमी लांबीच्या धावपट्टीवरती विमान उतरवायचं. त्याला आपण काय म्हणतो? अरेस्टेड लँडिंग असं म्हणतो. आणि स्की जंप टेक ऑफ म्हणजे काय? अत्यंत कमी लांबीच्या धावपट्टीवरून विमानाचं उड्डाण करायचं. तर अशा ह्या 2 असणाऱ्या संकल्पना आहेत. तेजस या विमानावरती आपल्याला एकदा परीक्षेला प्रश्न आलेला होता, की अ, एक आसनी असणारं विमान किंवा एकल इंजिन किंवा लढाऊ ते जे काही विमान आहे, तर त्याच्यावरती आपल्याला 2-3 वाक्यामध्ये एकदा प्रश्न विचारलेला होता. आता सुद्धा अलीकडे हे चर्चेमध्ये होतं. पण कुठलं? तेजस मार्क 1. तर कुठल्या जहाजावरती त्यानं अरेस्टेड लँडिंग केलं? तर आय-एन-एस विक्रमादित्य. तर हे नाव सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आय-एन-एस विक्रांतचा जर विचार केला, तर त्याचा इथं काहीही संबंध नाहीये. त्याच्या अगोदरच विक्रांत निवृत्त सुद्धा झालेले आहे. तर या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर आता इथून पुढच्या टेस्टमध्ये 1-2 व्हिडिओ झाल्यानंतर आपण तो म्हणजे विद्यार्थ्यांची जी काही शंका आहे, की या 10 प्रश्नांची उत्तरं शेवटच्या पानावरती समाविष्ट करा, असे बऱ्याच जणांचे मेसेजेस मला आलेले आहेत. तर आपण 1-2 व्हिडिओ झाल्यानंतर तशा पद्धतीचा एक प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.